तशी प्रत्येक महिन्याला शिवरात्र येते आणि ही वर्षातली सगळ्यात मोठी शिवरात्र म्हणजे आता येणारी 8 मार्चला येणारी शिवरात्र। आता येणाऱ्या 8 मार्च 2024 या तारखेची जी येणारी शिवरात्र आहे हा खूप वर्षानंतर आलेला योग आहे। कितीतरी वर्षानंतर असा योग आलाय की त्या दिवशी अर्ध्या दिवसापर्यंत प्रदोष आहे आणि अर्ध्या दिवसानंतर चतुर्दशी चालू होते। खूप मोठा योगायोग सुंदर योगायोग आलेला आहे। शास्त्र सांगतं महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीचे 4 प्रहर भगवान शंकराची पूजा करावी। 8 प्रहराचा एक दिवस आहे। सूर्याचं पहिलं किरण पृथ्वीवरती जेव्हा पडतं तेव्हा दिवसाचा पहिला प्रहर चालू होतो। जर सकाळी 6 वाजता सूर्याचं पहिलं किरण पृथ्वीवर पडलं असेल तर 6 वाजल्यापासून 3 तास मोजा। 3 तासाचा एक प्रहर असतो। 6 ते 9 दिवसाचा पहिला प्रहर, सकाळचे 9 ते दुपारचे 12 दिवसाचा दुसरा प्रहर, दुपारचे 12 ते दुपारचे 3 दिवसाचा तिसरा प्रहर, दुपारचे 3 ते सायंकाळचे 6 दिवसाचा चौथा प्रहर। हे झाले 4 प्रहर। संध्याकाळचे 6 ते रात्रीचे 9 रात्रीचा पहिला प्रहर, रात्रीचे 9 ते रात्रीचे 12 रात्रीचा दुसरा प्रहर, रात्रीचे 12 ते पहाटे रात्रीचे 12 ते पहाटेचे 3 रात्रीचा तिसरा प्रहर, पहाटेचे 3 ते सकाळचे 6 रात्रीचा चौथा प्रहर। मग रात्रीच्या 4 प्रहर भगवान शंकराचं पूजन करावं। पण काही लोकांना झोप फार प्रिय असते। किती झोपेचे गाठोडे बांधले काही कोणाला माहिती नाही, पण अजून झोप पूर्ण झाली नाही। ते म्हणतात ताई आम्ही रात्रीचे 4 प्रहर पूजा करू शकत नाही, आम्ही रात्रीचे 3 प्रहर पूजा करू। पण काही खूपच आळशी असतात, ते म्हणतात 3 प्रहर नाही 2च करू। काही त्यांच्यापेक्षा आळशी असतात, ते म्हणतात 2 नाही फक्त 1च प्रहर पूजा करू। काही हरकत नाही। सायंकाळी 6:30 ला तुम्ही शिव मंदिरात जा। प्रदोष कालामध्ये ज्यावेळेला सूर्य अस्ताला जातो त्यावेळेला येणाऱ्या 8 मार्च शिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी 6:30 ते 9:30 दरम्यान तुम्ही शिव मंदिरात जा। त्या काळामध्ये कधी 6:30 ला शिव मंदिरात जा। 1 तांब्याभर पाणी भगवान शंकराला घाला शिवरात्रीच्या दिवशी। बर पाणी कसं घालावं त्याचं शास्त्र आहे। बरं पाणी कसं घालावं त्याचं शास्त्र आहे। भगवान शंकराला 5 स्थानी पाणी घालावं लागतं। जसं की आता ही पूर्व दिशा आपण गृहीत धरली, पूर्वच आहे, ही पूर्व दिशा आहे आणि शिवलिंग त्याची जलाधारी पाणी जिकडून खाली पडतं शिवलिंगाचं जे जलाधारी आहे ते उत्तर दिशेला असते, म्हणजे या बाजूला। जसं की आपण गृहीत धरलं हे शिवलिंग आहे। शिवलिंगाला पाणी घालत असताना तुम्ही इथे बसायचंय, दक्षिणेकडे पाठ असावी, उत्तरेकडे तुमचं तोंड असावं। सगळ्यात पहिलं पाणी तुम्हाला इथे, हे गणपती बाप्पांचं स्थान आहे, इथून असं पाणी घातलं की असं इथून पाणी जातं खाली। ही जी उजवी कड आहे त्याला गणपती बाप्पांचं स्थान म्हणतात। इथे अगोदर पाणी घालायचं तुम्हाला, या जागेला, या कडेला। इथे पाणी घातल्यानंतर मग ही कड डावी कड ते कार्तिक स्वामींचं स्थान आहे, इथे पाणी घाला। ह्या दोन्ही कडेला पाणी घातल्यानंतर मध्ये एक जागा आहे, ही अशी मधली जागा, ती महादेवाची मुलगी अशोक सुंदरीचं स्थान आहे, तिथे पाणी घाला। नंतर ही गोल निर्गुण पार्वती आहे, या निर्गुण पार्वतीला पाणी घाला। नंतर भगवान शंकराच्या शिवलिंगावर पाणी घाला। या 5 स्थानी तुम्हाला पाणी घालायचे। पण हे पाणी घालत असताना तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप करायचा आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणण्यासाठी 32च्या 32 दात हजर असावे लागतात। त्यातलं एक जरी गैरहजर असेल तर आपल्याला म्हणता येणार नाही। पण सोपा मंत्र आहे, बीजमंत्र ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय हा मंत्र सहज कोणी पण म्हणू शकतं आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा महिमान असा आहे, ब्रह्म हत्याधिक पातकांचा नाश या मंत्रानं होतो। म्हणून
श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणावं, ते नाही जमलं तर ओम नमः शिवाय म्हणावं. आता इथे पाणी घातलं आपण. गणपती बाप्पा, कार्तिक स्वामी, अशोक सुंदरी, निर्गुण पार्वती आणि भगवान शंकराचं शिवलिंग. थोडस पाणी नंदी महाराजांच्या उजव्या पायावर घालावं आणि थोडस पाणी, वर गंगाहळी असते जलाधारी, वरच्या त्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं. आता आपण महादेवाला पाणी घातलं. बऱ्याच लोकांची इच्छा असते, आम्हाला भोलेनाथाला बेलपत्र वाहायचंय. शिवरात्रीच्या दिवशी आवर्जून बेलपत्र वाहा, पण त्या दिवशी तोडू नका. अगोदरच्या दिवशीच बेलपत्र आपल्याजवळ संग्रहित करून ठेवा. बेलाला 3 पानं असतात. 3 पानाचं बेल हे 3 जन्माचे पाप नाश करतं. 3 जन्माचं पाप नष्ट होतं, 3 दोष नष्ट होतात आणि 3ही देवांचं पूजन या बेलपत्रानं घडतं. बेलाचं पान वाहताना पालथं घाला, असं सुईचं नका ठेवू. पालथं महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करावं. शिवलिंगाला हे पाणी घालत बेलाचं पान वाहत असताना जर आपण त्या बेलाच्या पानावर, 3ही पानावर लाल चंदनानं राम 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 लिहिलं, असं एक बेलाचं पान वाहिलं तर 100 बेलपान वाहण्याचं आपल्याला पुण्यफल प्राप्त होतं. आपली इच्छा असते की शिवरात्रीच्या दिवशी जास्तीत जास्त बेलाची पानं महादेवाला आपण घालावीत, पण कधी कधी आपल्याला उपलब्ध होत नाहीत, कारण तो दिवस सगळ्यांच्यासाठी पर्व काळ असतो. मग काळजी न करता एका पानावर राम राम लिहिलं तर एक पान वाहिलं तर 100 पानं वाहण्याचं पुण्यफल प्राप्त होतं. शिवलिंगाला जर पाणी घातलं आपण, तसं तर नित्यच शिवलिंगाचं पूजन करावं. रोजच शिवलिंगाला पाणी घालावं. रोज शिवलिंगाला पाणी घातल्यानंतर आयुष्यातले, आपल्या जीवनातले 3 दोष नष्ट होतात. एक पितृदोष नष्ट होतो, कालसर्प दोष नष्ट होतो आणि वास्तुदोष सुद्धा संपतो. सध्या लोक याच दोषानं पीडित आहेत. पितृदोष, कुणाची पत्रिका पहा, पितृदोष निघणार. तर पितृदोष, कालसर्पदोष आणि वास्तुदोष हे 3 दोष संपतात. म्हणून नित्यानं शिवलिंगाला पाणी घालावं. आणि वर्षातून जी शिवरात्र येते ना, ही एक शिवरात्र जर पाणी घातलं आपण महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी, तर वर्षभरातल्या 11 शिवरात्रीचं पुण्य आपल्याला मिळत आहे. शिवरात्रीच्या दिवशी व्रत धारण करावं, उपवास धरावा. त्या दिवशी भाकरी, भाजी, आमटी, खीर, कढी वडी खाऊ नये. उपवास धरावा. खूप फळं खा तुम्ही. वर्षभरात जी फळं खाल्ली नाही ती खा, पण उपवास धरा. महादेवाला या दिवशी तुम्ही बोर असते की नाही, बोर, केळी अशी फळ प्रसाद म्हणून वाहा. एक दिवा लावा, देवाला भस्म लावा. आणि शिवरात्रीच्या दिवशी महादेवाला हळदी लावली तर चालते, कुंकू पण लावा. हळदी या दिवशी लावली तर चालते. का तर शिवरात्र या दिवशी शिव पार्वतीचा विवाह सुद्धा झालेला आहे. मग कोणी म्हणतं का हा दिवस महादेवाच्या लग्नाचा वाढदिवस आहे का? महादेवाचं लग्न या दिवशी झालंय, पण या दिवशी विशेष गोष्ट घडलेली आहे. विश्वातलं पहिलं शिवलिंग या दिवशी साकारलेलं आहे. विश्वातलं पहिल्या शिवलिंगाची निर्मिती या महाशिवरात्रीला झाल्या कारणानं तो दिवस महाशिवरात्रीचा म्हणून साजरा केला जातो. आणि विश्वातली महादेवाची पहिली पूजा ब्रह्मदेव आणि श्री विष्णू या दोघांनी केलेली आहे. म्हणून या दिवशी, शिवरात्रीच्या दिवशी शिवपूजनाला खूप असं मोठं महत्व आहे. शिवरात्रीच्या दिवशी 108 तांदूळ न तुटलेले, 108 तांदूळ न तुटलेले तांदूळ शिवपिंडीवर अर्पण करा. 7 काळे तीळ तुम्हाला उपलब्ध झाले तर अर्पण करा. खूप घरामध्ये दारिद्र्य असेल, पीडा असेल, पैसा येत नसेल, व्यवहार नीट चालत नसेल, व्यापार उद्योग धंदा बसला असेल, तर मध्यरात्रीला 12 वाजता शिवरात्रीच्या दिवशी धोत्रा असतो की नाही, धोत्रा, तो धोत्रा हळदीमध्ये बुडवा. महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करा. अर्पण करताना त्याची दांडी आपल्याकडे असावी. महादेवाला अर्पण करा रात्री 12 वाजता. एक 10-15 मिनिटं थांबा. श्री शिवाय नमस्तुभ्यमचा उच्चार करा. पुन्हा तो धोत्रा उचलून घ्या. लाल कपडामध्ये तिजोरीमध्ये ठेवा किंवा घरात बांधून ठेवा. जे तुमच्या उद्योगाची, व्यापाराची जागा असेल तिथे घेऊन जा. अडचणीत आलेला व्यापार तुमचा दुरुस्त होऊन जाईल आणि सगळ्या जीवनातल्या अडचणी संपून जातील. शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही जे काही चांगली कर्मकांड कराल त्याचं खूप मोठं असं फळ तुम्हाला मिळणार आहे. कारण हा देव
सगळ्या देवांचा देव महादेव हा अतिशय भोळा देव आहे आणि त्याचा खूप मोठा उत्सव, खूप मोठा पर्वकाळ आता शिवरात्रीला समोर आलेला आहे. 2च दिवसावर ही शिवरात्र आहे. शिवरात्रीच्या दिवशी तांब्याभर पाण्यानं महादेव खुश होणार आहे. 1 लोटा जल सब समस्या का हल. पण तरीही आणखी विशेष सांगते तुम्हाला, महादेवाला तुम्ही पंचामृतानं त्या दिवशी अभिषेक करा. अभिषेक म्हणजे घालायचं पंचामृत. पंचामृत कशानं तयार होतं? दूध, दही, तूप, मध आणि साखर, या 5 गोष्टीनं पंचामृत तयार होतं. महादेवाला जर दूध घातलं तर संतती संदर्भातली ज्या काही अडचणी असतात त्या दूर होऊन जातात. घरामध्ये लेकरं बाळं हसतात, खेळतात, बागडतात, जन्माला येतात, लहानाशी मोठं होतात, सुखानं राहतात. म्हणजे संतती संदर्भातलं सगळं जे काही अडचण असेल, जी काही संकट असतील, महादेवाला दूध घातलं की संकट संपतात. महादेवाला मध घातला, मधानं जर अभिषेक केला तर माणसाला ऐश्वर्याची प्राप्ती होते. महादेवाला जर साखर वाहिली, लेकराचा हट्टीपणा संपून जातो. लेकरं कधी कधी आगाऊपणा करतात, हट्ट करतात, खोडकरपणा करतात, तर लेकरं शांत होतात. महादेवाला जर दही घातलं तर घरात परिवारातलं प्रेम वाढतं. आता परिवारामध्ये माणसं 4च आहेत, पण 4 माणसाची तोंड 4 दिशेला आहेत. एकमेकाचं तोंड पाहिले की एक तर तोंड फुगवतात, नाही तर भुवया वागड्या करतात. माणसं 4च आहेत पण एकमेकाचं जमत नाही. तर परिवाराचं प्रेम राहतं कशानं? महादेवाला दही घातल्यानंतर. महादेवाला जर तूप आपण वाहिलं तर सगळ्यांना आरोग्य चांगलं राहतं. आरोग्य. आता या 5 वस्तूचे 5 फायदे मी तुम्हाला सांगितले. मग या 5 वस्तू एकत्र केल्या की हे सगळंच आपल्याला प्राप्त होतं. 1 चमचाभर पंचामृत महादेवाला घाला, ऐश्वर्य, आरोग्य, संतती, सुख आणि लेकरांबाबतीमध्ये समाधान, या 5ही गोष्टी माणसाला प्राप्त होतील. आणि उभ्या आयुष्याचा संघर्ष या 5 गोष्टीसाठीच असतो माणसाचा. सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्याची प्राप्ती याच्यासाठी माणसाचा संघर्ष आहे. पण हा भोळा देव एवढा भोळा आहे की या देवाला तुम्ही 1 चमचाभर पंचामृत घाला, पाणी घाला, 1 बेलाचं पान वाहा, धोत्रा वाहा. त्या दिवशी रूठ, दुर्वा घास, शमीपत्र, तुम्हाला जे उपलब्ध होईल, महादेवाला जे आवडतं ते त्या वस्तू महादेवाला अर्पण करा. 1 तुपाचा दिवा लावा, श्री शिवाय नमस्तुभ्यमचा उच्चार करा. शिवरात्रीच्या दिवशी उपवास धरा आणि मध्यरात्रीला पूजा करा. नाही जमलं तर सायंकाळ प्रदोष काळामध्ये पूजा करा. माझा महादेव तुम्हाला 3 महिन्याच्या आत काय देऊन जाईल काही सांगता येत नाही. तुमच्या काय इच्छा असतील, काय मनोकामना असतील, त्या पूर्ण करण्याची ताकद या देवामध्ये आहे. कारण हा देव पृथ्वीचा मालक आहे. महादेव कोण आहेत? पृथ्वीचा मालक आहेत. हा चोराला प्रसन्न होतो, सज्जनाला का प्रसन्न होणार नाही? हा देव अतिशय भोळा आहे. सारे जग का है ओ रखवाला, सारे जग का है ओ रखवाला, हाँ मेरा भोला है जग से निराला. बम बोला बम बोला बम बोला, बोला बम बोला बम बोला बम बोला, बम बोला बम बोला बम बोला, बोला बम बोला बम बोला बम बोला. सारे जग का है ओ रखवाला, सारे जग का है वो रखवाला, मेरा भोला है जग से निराला, मेरा भोला है जग से निराला. बम बोला बम बोला बम बोला, बोला बम बोला बम बोला बम बोला, बम बोला बम बोला बम बोला, बोला बम बोला बम बोला. देव अतिशय भोळा आहे. आपले संत सुद्धा महादेवाचं वर्णन करतात. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव त्याचे पाय, त्याचे पाय माझे
चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. एकदा थोरात सरांसाठी टाळी वाजवूयात आपण.